बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूयात। अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेनेच्या संदर्भात मोठं आणि खळबळजनक विधान केलंय। दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं असं बऱ्याच वेळी वाटतं असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। शिंदेंचा गट संपवण्यासाठी भाजप काम करतंय। बाळासाहेबांच्या विचारांनी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेला कोणीही संपवू शकत नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते। की बाळासाहेबांच्या विचारांनी उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपवू शकत नाही। एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? वाटतं, खरंच वेळ वाटतं। मला एकट्याला वाटून काही फायदा नाही। त्यांनी कदाचित व्यक्तिगत त्यांची भावना व्यक्त केली असेल। या संदर्भातलं पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच आहे। तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात असं अंबादास दानवेंनी म्हटलं, तर यावर सत्ताधाऱ्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। दानवेंनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, पण आमचा संसार महायुतीत चांगला सुरू आहे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। हे अंबादास दानवेंचं वैयक्तिक मत असू शकतं। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसेनेमध्ये काम करतो। शिवसेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या जनतेनं नक्की शिवसेना कोणाची आहे, वंदनीय बाळासाहेबांची होती आणि त्याचं नेतृत्व आज एकनाथ शिंदे साहेब करतायत। हे शिवसेनेला भरभरून मतदान देऊन महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळं दानवे साहेबांच्या त्या चर्चेला काय अर्थ आहे मला माहीत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलंय याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे। राज्यामध्ये प्रचंड गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतेच। या योजनेवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ठिणगी पडली आहे। आमदार रोहित पवार यांनी यावरून निशाणा साधलाय, तर केवायसी हा केवळ एक बहाणा असून लाभार्थी महिलांची संख्या टप्प्याटप्प्यानं कमी करून ही योजनाच कायमची बंद करण्याचा सरकारचा छुपा अजेंडा आहे असा घणाघाती आरोप आता आमदार रोहित पवारांनी केला आहे। सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या नावावर पुरुषांना अनुदान दिलं गेलं। अपात्र ज्या लाभार्थी आहेत ते त्यामध्ये घुसले, ते पहिल्याच पंक्तीत ते अनुदान घेऊन लाटून लापता झाले। तर या संदर्भामध्ये संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी। 80 लाख लोकांना महिलांना अपात्र केलं आणि त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे आता त्यांना पुन्हा करावे लागतील। फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून, जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरलेत। आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहेत। हे नामुष्की आहे। मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी। 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला। निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या। आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध, बहीण तिकडे भाऊ इकडे। भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे, लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिलाय। त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल। आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा श्राप फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतःकरणातून श्राप देते ना, त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।